खबर वही जो सच को दिखाएं। सेलू तालुक्यातील हिंगणी येथील आयपीसीए कंपनीच्या कारभाराविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचा दावा करण्यात येत आहे। परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या आशा दाखवल्या गेल्या, मात्र प्रत्यक्षात बाहेरील कामगारांना प्राधान्य देऊन स्थानिक युवकांना डावलण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। यासोबतच कंपनीतील कामगार पुरवठ्याचे ठेके अनेक वर्षांपासून एकाच ठेकेदाराकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे। तसेच कंपनीकडून मंजूर होणाऱ्या मजुरीत कपात करून कामगारांना कमी रक्कम दिली जात असल्याची तक्रारही आंदोलकांनी केली आहे। या मागण्यांसाठी हिंगणी येथील सामाजिक कार्यकर्ते भास्करराव मुडे गेल्या 5 दिवसांपासून साखळी उपोषण करत आहेत। त्यांची प्रमुख मागणी म्हणजे ठेकेदारामार्फत नव्हे तर कंपनीमार्फत थेट रोजगार द्यावा, परिसरातील बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे आणि कंपनीसाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी द्यावी। दुसरा अजून तुमचा मुद्दा काय, मागणी काय? कंपनीत जे ठेकेदारी पद्धतीनं काम चाललेलं आहे त्या कामाबाबत 6-6 महिन्याचे ठेकेदारीचे पद्धतीचे ते हे असते, पण आमची मुख्य मागणी जी आहे ही जे कंपनीत काम देऊन राहिले बाहेरच्या लोकांना, तर मुख्य मागणी म्हणजे कंपनी थ्रू आम्हाला काम पाहिजे आहे, ठेकेदारामार्फत कंपनीत काम नको आमच्या गावातल्या लोकांना। आणि परत म्हणजे त्यातल्या त्यात आता कंपनीमध्ये ब्लास्ट झाल्याच्या नंतर त्यांच्याकडून आम्हाला माहिती मिळायला पाहिजे होती। आमच्या इथले पोलीस पाटील, प्रशासक, उपसरपंच स्वप्नील मुडे हे सगळे तिथे गेले असता त्यांना गेटच्या आतमध्येच नाही जाऊ दिलं। त्या संदर्भात मी ग्रामसभेमध्ये त्यांना ग्रामपंचायतला ती माहिती मागितली, परंतु अजूनपर्यंत ती माहिती प्राप्त झालेली नाही। असंच जर त्या गावात जर ब्लास्ट होत राहिले तर त्या गावातील लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन त्या लोकांना दहशतीखाली जगावं लागेल। यासाठी शासनातर्फे, कंपनीतर्फे काहीतरी त्यांनी ठोस उपाययोजना करायला पाहिजे। इप्का कंपनीच्या संदर्भात माननीय तहसीलदार साहेब यांनी 2 ऑक्टोबरच्या उपोषण संदर्भातील 2-3 वेळा सभा घेऊनही त्या सभेमध्ये इप्का कंपनीकडून कुठलंही सहकार्य मिळालं नसल्यामुळे आज पुनश्च दिनांक 20/7/2026 रोजीपासून बाजार चौक हिंगणी सरकारी दवाखान्यासमोर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आलेली आहे। इप्का कंपनीने जर आमच्या गावातील शेतकऱ्यांच्या, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, सुशिक्षित बेरोजगारांच्या मुलांना जर काम दिले नाही तर आम्ही आमची शेती परत घेऊ। या संदर्भात प्रशासनाकडून सुद्धा आम्हाला सहकार्य प्राप्त होत नसल्याचे आपणासमोर मी सांगू इच्छितो। या सध्या फडणवीस आणि अलका मॅडम तहसीलदार साहेबांच्या सभेमध्ये आल्या होत्या। त्या सभेमध्ये त्यांनी हिंगणी गावातील लोकांची युनियनबाजीमुळे आम्ही त्या लोकांना काम देणार नाही। काल थानेदार साहेबांसोबत त्यांचे अधिकारी आले होते, त्यांनी उद्या सभेला उपस्थित राहतो ठाणेदाराच्या मीटिंगला त्यांनी आम्हाला मौखिक सूचना केल्या, लेखी पत्र वगैरे काही नाही दिलं। आज तहसीलदार साहेब पण आले होते, नायब तहसीलदार किरसान साहेब, त्यांनी पण त्यांना सांगितलं का सर्व अधिकाऱ्यांना मी पत्र पाठविलेले आहेत, त्या पत्रानुसार संबंधित कार्यवाही करण्यात येईल। अशा टोकाची हीच भूमिका आहे का आम्ही कंपनीचं कामकाज बंद पाडू। त्यासाठी आम्हाला जे बी आंदोलन करायची गरज भासेल तिथे आम्ही कंपनीच्या गेटवर जाऊन ते आंदोलन करू। तसेच कंपनीमध्ये यापूर्वी घडलेल्या कथित दुर्घटनांची माहिती ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना देण्यात यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली आहे। मागण्या तातडीने मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप आंदोलकांनी केलेले आहेत। आयपीसीए कंपनी किंवा संबंधित ठेकेदार यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। अशाच ताज्या, निर्भीड आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनता न्यूज सेलूला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। गणेश खुडके, जनता न्यूज सेलू, सेलू।